तसे भरपूर आहेत. आता तुम्ही एकीकडे प्रश्न सोडवता, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरातले क्राईम वाढताना पाहायला मिळतं. परवा वंजरवाडीच्या परिसरामध्ये एका व्यापाऱ्याला बोलवून घेतलं आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले गेले. मला ते कळालं, मी पण पोलीस अधिकाऱ्यांशी सारखं बोलत आलोय की दादा नसल्याने असं आपल्याला इथं काही होता कामा नये. सर्वांनी एकदम कायदेशीरपणाने वागायला पाहिजे. मला कळालं की काय आपलं पेट्रोल स्टेशनवरती पण काय युवक जाऊन गोंधळ नाहीतर काहीतरी दादागिरी करतायत. तर तसं मी पोलिसांना सांगितलं आणि वहिनींशी पण माझा त्याचा संपर्क आहे आणि कायदेशीर सगळीकडे जसं दादा असताना सगळं व्यवस्थित होतं तसंच आमचा प्रयत्न चालू आहे. राज्यसभेची एक जागा रिकामी झालेली आहे, त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, तर तुमचं बी नाव चर्चेत येतं. आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे. योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029 ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल, मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील. एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार आहे, मात्र योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029 त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळ्याच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला